आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. जिल्ह्यात अचानकपणे मागील 3 ते 4 दिवसापासून थंडीचा कडाका वाढल्यानं सर्दी, खोकला, घशातील आजार असणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. अनेक भागात संध्याकाळी 5 वाजतानंतर नागरिक ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिक थंडीपासून संरक्षण करताना दिसत आहेत. जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बुलडाणा शहरातील शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनात बुलडाणा शहरात लेझिम, बंड पथक, विविध वेशभूषेत शहरातून मिरवणुका, शाहिरी, पोवाडा यासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भक्तांसाठी पर्वणी ठरलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा इथल्या महासिद्ध महाराजांच्या यात्रा महोत्सवाला 12 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. आठवडाभर चालणाऱ्या या सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी उपस्थित राहून महासिद्ध महाराजांचं दर्शन घेऊन आपल्या प्रथा आणि परंपरेला जपण्याचा प्रयत्न करत आहेत. बाजारात टोमॅटोचे दर घसरल्यानं उत्पादक आर्थिक संकटात सापडल्याचं चित्र आहे. 7 रुपये किलो दर हा मोठ्या घाऊक बाजारात असल्यानं उत्पादक शेतकऱ्यांना परवडेनासा झाल्यानं रस्त्यावर फेकण्याची वेळ टोमॅटो उत्पादकांवर आल्याचं चित्र आहे. लोकसहभागातून शेतरस्ता मोकळा करण्याच्या मोहिमेला वेग आला आहे. शासनाच्या विशेष मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी, तहसीलदार सुनील पाटील यांनी खामगाव तालुक्यातील रोहणा, शेलोडी, पिंपळगाव राजासह अनेक गावांमधील शेतरस्ते मोकळे करण्याच्या मोहिमेला वेग आला आहे. जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यातील 2726 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आरटीई 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील 2726 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे. आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यातील 6577 अर्ज प्राप्त झाले होते. प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 17 ते 28 फेब्रुवारी दरम्यान प्रवेश दिला जाणार आहे. जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी जलाशय आटण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी प्रचंड पाणी टंचाई जाणवेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना फार्मर युनिक आयडी बनवणं आवश्यक आहे. अॅग्रीस्टक योजनेअंतर्गत शेतजमीन आधार कार्ड सोबत संलग्न केल्यानंतर फार्मर आयडी बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्याकरिता जिल्ह्यातील 1,75,367 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी शिबिर राबवण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम अंतर्गत भारतीय सर्वेक्षण संस्थेच्या मदतीने देशातील सुमारे 100 शहरांमध्ये भूमी अभिलेख तयार करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर नक्षा हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. या अंतर्गत बुलढाणा नगर परिषद क्षेत्रात नगर भूमापनाकरिता नक्षा हा पथदर्शी कार्यक्रम राबवण्यात येतो आहे. प्रातिनिधिक स्वरूपात 18 फेब्रुवारी रोजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय भूमी संसाधन मंत्री शिवराज सिंह चौहान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत ऑनलाईन उद्घाटन पार पडलं. जिल्ह्यात कृषीपंपधारक शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दिवसा 4 तास आणि रात्री 4 तास अशा वेळातच कृषीपंपधारक शेतकऱ्यांना वीज उपलब्ध होत असल्यानं पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्यानं बागायतदार शेतकऱ्यांना किमान 11 तास सलग वीज उपलब्ध देण्याचं नियोजन करा अशी मागणी शेतकरी बांधवांनी प्रशासनाकडे केली आहे. जगप्रसिद्ध असणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचं महत्त्व आणि व्याप्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी लोणार पर्यटन महोत्सव सुरू करण्यात येणार असल्याची माहिती असून याबाबत नुकतीच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी माहिती दिली आहे. जिल्ह्यातील 6 कोटीची पाणीपट्टी थकल्यानं एकूण 45 गावांचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. महाराष्ट्र जीव प्राधिकरणनं 31 जानेवारीपूर्वी थकीत रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. मात्र ते पाणीपट्टी कर भरल्या न गेल्यानं थकीत कर असलेल्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद झाला आहे. विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथं संत गजानन महाराजांच्या प्रगटदिन उत्सवाला प्रारंभ झाला आहे. 13 फेब्रुवारीपासून सकाळी 11वा महारुद्र स्वाहाकार यागाच्या पूजनानं सुरुवात झाली. या प्रसंगी श्रींच्या भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असून 20 फेब्रुवारीला प्रकटदिन उत्सवाला शेगाव इथं भव्य समारोप पार पडणार आहे. सर्वच ठिकाणी या प्रकटदिन उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम विविध मंदिरांमध्ये पार पडणार आहेत. आत्ताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र.